नमस्कार मित्रांनो, मी सचिन चौधरी आपल्या इन्फिनिटी मॅथमॅटिक्स क्लासेसमध्ये स्वागत करतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की या ठिकाणी अँगल्स जे आहेत कसे ड्रॉ करायचे, -140 डिग्री कसा ड्रॉ करणार, 250 डिग्री कसा ड्रॉ करणार. जो अँगल तुमचा बघा 1120 डिग्री म्हणजे 1000 पेक्षाही मोठा आहे, तर त्या अँगलला कसं ड्रॉ करायचं. निगेटिव्ह अँगल्स पण आहेत, तर या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या. आणि तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातोय हे ना, या सुद्धा गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे की रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन. हे पण मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. ठीक आहे, की डिग्री काय असतो, रेडियन काय असतो. ठीक आहे, तर पुन्हा मी या ठिकाणी या गोष्टी डिस्कस करणार आहे की रिलेशन काय आहे त्यांच्यामध्ये आणि 1 डिग्रीची डेफिनेशन काय, 1 रेडियनची डेफिनेशन काय. डिग्री सिंपलचा विषय आहे की ज्या वेळेला तुम्ही हा जो रे आहे, हा जो रे आहे, याला या इनिशियल पॉइंटच्या अबाउट तुम्ही रोटेट करणार आहात आणि पुन्हा त्याच ठिकाणी आणणार. ठीक आहे ना, तर याला म्हणतो आपण 1 रोटेशन अँगल. काय म्हणतो आपण, 1 रोटेशन अँगल. आता या 1 रोटेशन अँगलला जर आपण डिवाइड केलं असं अलग अलग पार्ट मध्ये, किती पार्ट्स, तर असे 360 इक्वल पार्ट्स आपण त्या ठिकाणी डिवाइड केले होते या पद्धतीने. तर या प्रत्येक भागाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, 1 डिग्री असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे 1 डिग्री आपण कशाला म्हणणार आहोत, 1 डिग्री म्हणजेच काय, 360 पार्ट पैकी एक पार्ट म्हणजेच 1/360th पार्ट ऑफ कंप्लीट 1 रोटेशन अँगल, त्याला म्हणतो आपण 1 डिग्री. ठीक आहे ना, त्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. म्हणजे याचा अर्थ आपला 1 डिग्री हा 1 रोटेशन इज इक्वल टू त्या ठिकाणी काय आहे, 360 डिग्री अँगल त्या ठिकाणी आहे. 1 रोटेशन इक्वल टू 360 अँगल. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला 1 डिग्री पेक्षा छोटा अँगल मेजर करायचा असेल, डिग्री मेजरमेंट बद्दल बोलतोय मी. ठीक आहे, तर 1 डिग्री पेक्षा छोटा अँगल, समजा हा तुमचा 1 डिग्री अँगल, हा 1 डिग्री अँगल आहे. मग 1 डिग्री अँगल आहे, तर आपल्याला याच्यापेक्षाही छोटा अँगल जर मेजर करायचा असेल तर पुन्हा त्या ठिकाणी आपण काय करणार, या 1 डिग्रीचे असे छोटे असे 60 पार्ट करतो. म्हणजे एका डिग्रीचे किती पार्ट करायचे आपल्याला, 60 पार्ट करायचे, 60 पार्ट करायचे. ठीक आहे, आणि हा जो एक पार्ट आहे, या एक पार्टला आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत 1 मिनिट. काय म्हणणार आहोत, 1 मिनिट अँगल. ठीक आहे, म्हणजे एका डिग्रीचे आपण 60 पार्ट केले तर प्रत्येक भागाला आपल्याला म्हणायचं आहे 1 मिनिट. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय झाला की 1 मिनिट हा जो अँगल आहे तो 1/60th पार्ट, 60 पार्ट पैकी एक पार्ट म्हणजे 1/60th पार्ट ऑफ 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री त्या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी एक रिलेशन क्रिएट होत आहे की 1 डिग्री इज इक्वल टू काय आहे, 60 मिनिट्स त्या ठिकाणी आहे. तर डिग्रीसाठी सिम्बॉल तुम्हाला माहिती ऑलरेडी, आपण वरती काय देतो, या पद्धतीने 0 देत असतो. मिनिट साठी काय द्यायचं आहे तुम्हाला, डॅश द्यायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्हाला अजून 1 मिनिट पेक्षाही छोटा अँगल जर मेजर करायचा असेल, हा तुमचा 1 मिनिट आहे. तो 1 मिनिट वाला जर अँगल आहे, तर त्या ठिकाणी याच्यापेक्षाही छोटा अँगल जर तुम्हाला मेजर करायचे आहे तर पुन्हा या 1 मिनिटचे असे छोटे इक्वल 60 पार्ट मध्ये डिवायडेशन करणार. 60 पार्ट इक्वल असायला पाहिजे. आणि त्यातला प्रत्येक भाग जो आहे तो आपला काय असणार आहे, 1 सेकंडचा असणार आहे. आणि सेकंड साठी आपण काय करणार आहे, डबल डॅश. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की हा जो 1 सेकंड आहे, 1 सेकंड जो आहे तो ऍक्च्युअली काय आहे, 1/60th पार्ट ऑफ द 1 मिनिट आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 मिनिट इज इक्वल टू काय मिळणार आहे, 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड मिळणार आहे. ठीक आहे, सेकंड साठी आपण डबल डॅश शो करतो. आता हे जे 3 फॉर्म्युले आहे आपल्या कामात पडणारे, जे एक्झाम्पल सॉल्व्हिंग साठी. ठीक आहे, एक्झाम्पल सॉल्व्हिंग साठी डिग्री मेजरमेंट सिस्टीम मध्ये. डिग्री मेजरमेंट सिस्टीम मध्ये पहिला जो फॉर्म्युला आहे दॅट इज 1 रोटेशन अँगल. 1 रोटेशन अँगल इज इक्वल टू किती आहे, 360 डिग्री त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 1 डिग्री इज इक्वल टू काय आहे, 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स त्या ठिकाणी आहे. आणि 1 मिनिट इज इक्वल टू 1 मिनिट इक्वल टू काय आहे, 60 सेकंड त्या ठिकाणी आहे. हे 3 फॉर्म्युले आपल्या या ठिकाणी कामाचे. 1 रोटेशन 360 डिग्री, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड. ठीक आहे, नाउ आता याच्यामध्ये पण तुम्हाला जर एखादा अँगल डिग्री टू मिनिट मध्ये कन्वर्ट करायचा असेल, एखादा जो अँगल आहे, लेट अस से फॉर एक्झाम्पल 30 मिनिटचा आहे, 30 डिग्रीचा आहे. मग डिग्री टू मिनिट जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती मिनिट्स मध्ये किती आहे, 60 आहे मिनिट्स, आहे की नाही. मग जर डिग्रीचं कन्वर्जन तुम्हाला मिनिट मध्ये करायचं असेल तर या 30 ला तुम्हाला काय करायचं, फक्त 60 ने मल्टिप्लाय करायचं, सिंपलचा विषय. तर तो हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, मिनिट्स मध्ये कन्वर्ट होणार. नाउ याच्या उलट जर तुम्हाला एखादा मिनिट वाला अँगल, लेट अस से फॉर एक्झाम्पल 30 मिनिट्स आहे आणि त्याला जर तुम्हाला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे, मिनिट्स मधून डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 30 ला काय करावं लागेल,
60 ने डिवाइड करावा लागेल तेव्हा तो अँगल डिग्री मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे मला तुम्हाला या ठिकाणी काय सांगायचं आहे, ओके, मल्टिप्लाय करायचंय का डिवाइड करायचं कशाहून ठरणार? तर या ठिकाणी बघा तुमचा हा समजा डिग्री आहे, हा काय आहे डिग्री आहे, आणि हा इकडे मी इथं लिहितोय मिनिट. ठीक आहे ना. तर जेव्हा तुमचं कन्वर्जन डिग्री टू मिनिट असेल, डिग्री टू मिनिट असेल म्हणजेच काय की मोठ्या युनिट मधून छोट्या युनिट मध्ये जर जात असेल आपण, डिग्री ऑब्व्हियसली मोठा आहे कारण एका डिग्रीचे 60 पार्ट केल्यावर मिनिट तयार झाला आपला है ना, म्हणजे डिग्री मोठा आहे आणि मिनिट छोटा आहे. तर जेव्हा मोठ्या युनिट मधून छोट्या युनिट मध्ये जर तुम्ही कन्वर्ट करत असाल तर अशा टायमाला तुम्हाला काय करायचंय, ओके, 60 ने मल्टिप्लाय करायचं. काय करायचंय, मल्टिप्लाय बाय 60 करायचं, मल्टिप्लाय बाय 60 करायचं. ठीक आहे ना. जेव्हा मोठ्या युनिट मधून छोट्या युनिट मध्ये म्हणजे डिग्री टू मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला मल्टिप्लाय बाय 60 करायचं आहे. आणि ज्या वेळेला मिनिट मधून कन्वर्जन तुमचं ओके डिग्री मध्ये असेल, ज्या वेळेला मिनिट मधून डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागणार, डिवाइड बाय 60 करायचं आहे. म्हणजे मोठ्या युनिटचं कन्वर्जन छोट्यामध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 60 आणि छोट्या युनिटचं कन्वर्जन मोठ्यामध्ये करायचं असेल तर डिवाइड बाय 60 त्या ठिकाणी करा. सिंपलचं लॉजिक आहे. ठीक आहे. डिग्री टू मिनिट जर कन्वर्जन करायचं असेल ओके तर 60 ने मल्टिप्लाय करा आणि मिनिट टू डिग्री करायचं असेल तर डिवाइड बाय 60. ओके, तर हे लॉजिक त्या ठिकाणी लक्षात राहून द्या. नाव अजून त्या ठिकाणी आपल्याला कधी कधी मिनिटचं कन्वर्जन डिग्री मध्ये करावं लागेल. ओके, मिनिटचं जे कन्वर्जन आहे ते डिग्री मध्ये सॉरी मिनिटचं कन्वर्जन सेकंड मध्ये करावं. मग मिनिटचं कन्वर्जन सेकंड मध्ये करायचं आहे. सो देअरफॉर या ठिकाणी बघा काय लिहितोय मी. ओके, हा तुमचा मिनिट आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला सेकंड मध्ये करायचं, सेकंड मध्ये करायचं. ठीक आहे. मग जेव्हा तुम्हाला मिनिटचं कन्वर्जन सेकंड मध्ये करायचं असेल तर मिनिट आणि सेकंड मध्ये काय रिलेशन आहे, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड आहे की नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही मिनिटचं कन्वर्जन सेकंड मध्ये म्हणजे मोठ्या युनिट मधून छोट्या युनिट मध्ये जर कन्वर्ट करत असाल तर तुम्हाला मल्टिप्लाय बाय 60 करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 60 करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही छोट्या युनिट मधून मोठ्या युनिट मध्ये कन्वर्जन करत असाल त्यावेळेला तुम्हाला डिवाइड बाय 60 करायचं आहे. सिंपलचा विषय आहे, डिवाइड बाय 60. ठीक आहे. तर लॉजिक एकदम व्यवस्थित आहे. जेव्हा मोठ्याचं कन्वर्जन छोट्यामध्ये करायचं आहे त्यावेळेला मल्टिप्लाय करा, जेव्हा छोट्याचं कन्वर्जन मोठ्यामध्ये करायचं आहे त्यावेळेला डिवाइड करा. ठीक आहे. मग आता याच्या बेसिसवर रेडियन बाजूलाच आहे ना, मी फक्त डिग्री बद्दल बोलतोय. ठीक आहे. काय आहे की डिग्री मेजरमेंट सिस्टीम मध्ये काय असतं, 1 रोटेशन अँगल 360 ला डिग्रीचा असतो. 1 मिनिटचे 60 पार्ट केल्यावर 1 मिनिट तयार होतो, म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स आला. 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड आला. तर यांचा यूज करून आपल्याला पुढे ओके अँगल्सला कन्वर्जन वगैरे करावं लागेल. तर त्यासाठी मी तुम्हाला काय सांगतो, जेव्हा डिग्रीचं कन्वर्जन मिनिट मध्ये करायचं असेल म्हणजे मोठ्या युनिटचं कन्वर्जन छोट्यामध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 60 करा, छोट्यामधून मोठ्यामध्ये जायचं असेल तर डिवाइड बाय 60 करा. अगेन इथं पण तेच विषय, मिनिटचं कन्वर्जन सेकंड मध्ये आहे तर मिनिट आणि सेकंड मध्ये रिलेशन तुम्हाला माहिती 60चं. ओके, सो देअरफॉर मिनिटचं कन्वर्जन म्हणजे मोठ्याचं कन्वर्जन लहान मध्ये करायचंय सो मल्टिप्लाय बाय 60, लहानचं कन्वर्जन मोठ्यामध्ये करायचंय सो डिवाइड बाय 60 तुम्ही करणार आहे. मग एक्झाम्पल्स काय आहेत बघायचं. एक्झाम्पल या ठिकाणी हा बघा, हा जो क्वेश्चन आहे एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इनटू द डिग्री मिनिट सेकंड. ओके, काय सांगितलं त्यांनी, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इन डिग्रीज मिनिट्स अँड सेकंड. ठीक आहे. तर हा जो अँगल आहे तुम्हाला डिग्री मिनिट सेकंड मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग तुम्हाला सिंपली करायचं आहे, आता तो अँगल जो दिलेला आहे तो कसा दिलाय बघा, तो डिग्री मध्ये दिलाय पण फ्रॅक्शन मध्ये दिलाय. सो 74.87 डिग्री आहे, 74.87 डिग्री आहे. मला आपल्याला डिग्री मिनिट सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं. सिंपल तुम्हाला करायचं काय आहे, या ठिकाणी जो फ्रॅक्शनल पार्ट आणि इंटिजर पार्ट आहे त्याला वेगळा करा. म्हणजे हा 74 ला वेगळा केला किंवा मी या 74 ला मी 74 प्लस 0.87 असा लिहू शकतो आहे की नाही. 74.87 ला मी 74 प्लस 0.87 लिहू शकतोय आणि त्याचं युनिट काय आहे डिग्री, तर दोघांना मी डिग्री लावून दिला, दोघांना डिग्री अलग अलग लावून दिला. मग या ठिकाणी हा जो 74 डिग्री आहे हा तर डिग्री मध्येच राहणार आहे. ओके, पण हा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे, हा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्याला तुम्हाला काय करायचंय, मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं, मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं. मग या ठिकाणी हा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्याला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं, तर हा 0.87 डिग्री जो आहे. ठीक आहे. तर आपल्याला या डिग्रीचं जे कन्वर्जन आहे, आपल्याला या डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय, मिनिट मध्ये करायचंय. तर मी तुम्हाला सांगितलं जेव्हा मोठ्या युनिट मधून छोट्या युनिट मध्ये जायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला मल्टिप्लाय बाय 60 करायचंय आणि मल्टिप्लाय बाय 60 केल्यामुळे या डिग्रीचं कन्वर्जन काय झालं, मिनिट मध्ये झालं. ठीक आहे. मग त्यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही. तर या ठिकाणी हा 74 डिग्री ओके प्लस 74 डिग्री प्लस 0.87 इंटू 60 करा मल्टिप्लाय. 6 ने मल्टिप्लाय करतो, साइन 7 42, हात चाला 4 आला, साइन 8 48 है ना.
आणि हा चला किती होता आपला 452, ठीक आहे. आणि हा वरचा 0 म्हणजे आपल्याला काय मिळाला, ओके 2 डेसिमल 52.2 मिळाला, ठीक आहे. 52.20 म्हणा, 52.2 म्हणा. सो 52.20 आणि युनिट कसलं आहे रे बाळांनो, मिनिट आहे. ओके, युनिट कसलं दिसतं तुम्हाला या दोघांचं मल्टिप्लाय केल्यावर ते काय येणार आहे, मिनिट्स मध्येच येणार आहे ना, ठीक आहे. चला पुढे जाऊया थोडं. मग आता हे सेम सिच्युएशन जनरेट झाली इथं. हा पण अँगल तुमचा फ्रॅक्शन मध्ये होता डिग्री मध्ये, आणि हा सुद्धा अगेन त्या ठिकाणी काय आला, फ्रॅक्शन मध्ये आला. म्हणजे याला तुम्हाला काय करायचं आहे, हा 74 डिग्री आणि हा प्लस 52 पॉईंट, तर याला मी 52 पॉईंट ओके 20 ला 0.20 असा लिहू शकतोय किंवा 0.2 म्हटला. शेवटचा 0 लिहू पण नका, आपल्याला म्हणजे पॉईंटच्या नंतर 0 असले त्या ठिकाणी काही मॅटर नाही करत. तर 52.20 आहे म्हणजे तो ऍक्च्युअली 52.2 आहे. मग त्याला मी कसा लिहिला, 52 प्लस 0.2 लिहिला. आणि युनिट कोणतं दिसतं तुम्हाला, ओके मिनिटचं आहे, तर दोघांना आपण त्या ठिकाणी मिनिट्स लावून द्या. मग आता या ठिकाणी ओके 52 मिनिट्स वेगळा झाला आपला, तर 74 डिग्री ओके ओके 52 मिनिट्स, हा प्लसचा सिंबल काढून टाका, ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे काय आहे, 0.2 सेकंड आहे, सॉरी मिनिट्स आहे. मग या 0.2 मिनिट्स किंवा याला सध्या तरी प्लस जो आहे इथं राहू द्या, शेवटी काढून टाकू आपण, ठीक आहे. तर या ठिकाणी 0.2 मिनिट्स आहे, ठीक आहे. तर 0.2 मिनिटचं कन्वर्जन आपल्याला करावं लागणार आहे सेकंड मध्ये, म्हणजे मोठ्या युनिटचं कन्वर्जन आपण छोट्यामध्ये करायचं आहे. तर त्यावेळेला आपल्याला काय करावं लागणार, मल्टिप्लाय बाय 60 करायचं आहे. सो 74 डिग्री प्लस 52 मिनिट्स आणि प्लस हा 0.2 आहे, याला आपल्याला काय करायचंय, 60 ने मल्टिप्लाय केला म्हणजे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, सेकंड मध्ये. तर 0.2 इंटू 60 म्हणजे किती झालं आपल्याला, साइन दोन्ही 12 म्हणजेच हा आला 120 आणि पॉईंटच्या नंतर एक डेसिमल आहे म्हणजे 12.0 सेकंड त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. ओके, तर 12.0 म्हणजे 12च आहे ना, म्हणजे आपल्याला अँगल काय मिळाला, हा 74.87 डिग्री वाला जो अँगल आहे तो मिळाला 74 डिग्री 52 मिनिट्स आणि हा 12 सेकंड. दॅट्स इज आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर. काय सांगितलं तुम्हाला बघा, पुन्हा मी सांगतोय, 74.87 डिग्री होता, त्याला मी 74 प्लस 0.87 लिहून दिला, जे युनिट आहे दोघांना देऊन दिलं, डिग्री डिग्री आहे की. त्याच्यानंतर या ठिकाणी 74 डिग्री, त्याच्याबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. हा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्याला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, मिनिट्स मध्ये. मग डिग्रीचं कन्वर्जन मिनिट्स मध्ये करायचं म्हणजे मोठ्याचं कन्वर्जन छोट्यामध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय करावं लागेल. आणि कशाने करायचं चांगलंच माहिती तुम्हाला, मल्टिप्लाय बाय 60 केलं आणि युनिट लावून द्यायचं आहे. इथं डिग्री होता, आता तुम्ही 60 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झाला तो, ओके मिनिट झाला. त्याच्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला किती आला, 52.20 ओके मिनिट. मग त्याच्यानंतर जसं मी या ठिकाणी 74.87 ला मी असा प्लस मध्ये लिहिला होता, तसंच 52.20 ला मी 52 प्लस 0.20 लिहू शकतोय. हा 0.20 म्हणा 0.2 म्हणा काही प्रॉब्लेम नाही. आणि जे युनिट होतं ते मी या ठिकाणी दोघं ठिकाणी लावून दिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो 52 मिनिट्स आहे याच्याबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण हा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्याला तुम्हाला कन्वर्ट करावा लागेल खालच्या युनिट मध्ये, म्हणजे मिनिट्स कन्वर्ट सेकंड मध्ये लागेल. तर सेकंड मध्ये लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, मल्टिप्लाय बाय 60 करावं लागलं. तो कशामध्ये कन्वर्ट झाला, सेकंद मध्ये कन्वर्ट झाला. त्याच्यानंतर या दोघांचा मल्टिप्लाय केला, किती आला 12.0 सेकंड. अँड दॅट इज युअर फायनल आन्सर. सो 74 डिग्री 52 मिनिट्स अँड 12 सेकंड. ओके, नाव अजून एक क्वेश्चन या ठिकाणी दिला होता बघा. अजून एक क्वेश्चन या ठिकाणी आहे काय, की 30 जो आहे ऍक्च्युअली अँगल मायनस मध्ये दिला, काहीच हरकत नाही, मायनस मध्ये अँगल आहे, -30.6947 डिग्री आहे. तर जर तुम्हाला अँगल मायनस मध्ये दिला आहे तर तुम्हाला फक्त करायचं काय आहे, ब्रॅकेट टाकायचा, बाहेर मायनस लिहायचा आहे आणि जे काही कॅल्क्युलेशन आपण इथं केलं ते सगळं कॅल्क्युलेशन ब्रॅकेट मध्ये लिहायचं, ठीक आहे. म्हणजे मायनसचा रोल आपल्याला ठेवायचाच नाही. तर मायनसला आपण ठेवला बाहेर. मग आपल्याला फक्त करायचं काय आहे, हा 30.6947 डिग्रीला कन्वर्ट करायचं आहे डिग्री मिनिट सेकंड मध्ये. मग आता याला मी करणार काय, हा जो 30.6947 आहे तर याला मी असा लिहू शकतोय 30 प्लस 0.6947 आणि युनिट कसलं आहे तुमचं, डिग्री आहे, तर आपण त्या ठिकाणी डिग्री देऊन दिला, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा मायनस ब्रॅकेट मध्ये हा 30 डिग्री ऍज इट इज ठेवला मी. त्याच्यानंतर हा काय प्लस 0.6947 डिग्री आहे, तो फ्रॅक्शनल पार्ट आहे. तो फ्रॅक्शनल पार्ट तुम्हाला काय करावं लागेल, मग डिग्रीचं कन्वर्जन मिनिट्स मध्ये करावं लागेल. मग 0.6947 याचं कन्वर्जन तुम्हाला जर मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मोठ्या युनिटचं कन्वर्जन छोट्यामध्ये तर मल्टिप्लाय बाय 60 आणि युनिट काय आलं तुमचं आता या ठिकाणी, मिनिट. त्याच्यानंतर दॅट इज मायनस इन ब्रॅकेट 30 डिग्री ओके आणि प्लस 0.947 इंटू 60 आहे. तर 60 ने मल्टिप्लाय करायचं, 6 ने मल्टिप्लाय करा, 6 7 42 कॅरी आला, 4 आला, 6 24 24 4 किती झाले आपले 28. थोडंसं कॅल्क्युलेशन आहे, फास्टच करणार आहे मी ते, ओके.
सो 42 हातचाला 4, 6 24 आणि 4 28, हातचाला 2, 6 9 54 आणि 2 किती आले आपले 56, हातचाला 5 आले, 6 6 36 आणि 5 किती झाले 41. ओके 41 आणि हा एक्स्ट्राचा 0 आहे. ठीक आहे, तर मी त्या ठिकाणी काय केलं, असं कन्सिडर केलं की या ठिकाणी पॉईंट नाहीच आहे, म्हणजे हा जो नंबर आणि हा 60 मल्टिप्लाय केला आपल्याला हा मिळाला. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पॉईंट ठेवायचंय, कुठे ठेवणार, या ठिकाणी पॉईंटच्या नंतर 4 नंबर्स आहे, 4 डिजिट्स आहे, तर तिकडून 4 डेसिमल इकडे सरकवा, 1 2 3 4. ओके, तर 41.682 आणि या ठिकाणी हे सिम्बॉल कसला आहे, मिनिटचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, मिनिटचा सिम्बॉल आहे. पुढे चला, पुढे काय आहे, मायनस इन ब्रॅकेट. ओके 30 डिग्री आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय, 41 पॉईंट समथिंग दिसतोय. तर आपण 41 पॉईंट समथिंगला 41 प्लस 0 पॉईंट काय आहे तो 6820, शेवटचा 0 मी लिहित नाही तिथं, आणि जे युनिट आहे दोघांना लावून दिलं. युनिट कोणतं होतं, मिनिट है ना, तर दोघांना मिनिट सिम्बॉल त्या ठिकाणी लावून दिला. सो पुढे चला, मग पुढे काय होणार आहे, मायनस इन ब्रॅकेटला 30 डिग्री आहे प्लस 41 मिनिट्स. 41 मिनिट्स, तर या ठिकाणी 41 मिनिट्स आहे, जसा तसा लिहा. त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्याला तुम्हाला छोट्या युनिट मध्ये कन्वर्ट करावा लागेल. मिनिट्स पेक्षा छोटा कोण आहे, सेकंड आहे. आणि जेव्हा तुम्ही छोट्या युनिट मध्ये कन्वर्ट करणार त्यावेळेला काय करावं लागणार, तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. तर या मिनिटचं कन्वर्जन, सो दॅट्स वाय या ठिकाणी मल्टिप्लाय बाय काय केला आपण 60 केला. ओके, आणि हा काय आहे, सेकंड आहे, ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, नाव पुढे चला, या ठिकाणी मायनस इन ब्रॅकेट 30 डिग्री आहे प्लस 41 मिनिट आणि यांचं मल्टिप्लाय करून घ्या. तर साइन दोन्ही किती झाले आपले 12 झाले है ना, हातचाला किती आला तुमचा 1, साइन 48 आणि 49, हातचाला 4, 6 6 36 आणि 4 म्हणजे किती झाले 40 आणि हा वरचा एक 0 होता. ओके, आता पॉईंटच्या नंतर किती डेसिमल्स आहेत, पॉईंटच्या नंतर तुमच्याकडे आहे 3. ओके, सो 1 2 आणि 3 म्हणजे 40.92 आपल्याला काय मिळाला. ओके, युनिट कोणतं आहे ते बघा, सेकंड आहे, तर ते युनिट आपण या ठिकाणी लावून दिलं. मग फायनली आता या ठिकाणी सेकंड पेक्षा लहान युनिट आपल्याकडे नाहीये, तर या व्हॅल्यूला आपण काय करणार, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज त्या ठिकाणी क्रिएट करून टाकू. सो या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, मायनस सिम्बॉल ॲज इट इज, आणि याला आता प्लस लिहायची गरज नाही, डायरेक्टली लिहा. ओके 30 डिग्री, ओके प्लस 41 मिनिट्स आहे, तर फक्त स्पेस देऊन 41 मिनिट त्या ठिकाणी लिहायचा, आणि प्लस हा समथिंग सेकंड आहे, तर स्पेस देऊन डायरेक्टली व्हॅल्यू लिहायची. तर 40.92, तर 40.92 जर म्हटलं तर हा जवळजवळ 41. ओके 40.92 म्हणजे या ठिकाणी हा जवळजवळ किती आहे, 41 आहे, आणि युनिट काय आहे, सेकंड. या पद्धतीने आपण त्याला कन्वर्ट करतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा पण तुम्हाला अँगल्सला ओके डिग्री मध्ये अँगल दिला असेल जो की फ्रॅक्शनल पार्ट आहे, तर त्या अँगलला आपण डिग्री मिनिट सेकंड मध्ये कन्वर्ट करतो. कसा करतो तुम्ही तुम्हाला सांगितलं या ठिकाणी. रिलेशन तुम्हाला माहिती आहे डिग्री आणि मिनिटचं, तर मल्टिप्लाय बाय 60 केला तर मोठ्या युनिटचं कन्वर्जन छोट्यामध्ये होणार आहे. आणि आता जर तुम्हाला असं उलट जायचं असेल, म्हणजे डिग्री मिनिट सेकंड वाला जो अँगल आहे त्याला जर तुम्हाला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल, ओके, तर हे पण आपल्याला करायचं आहे. तर हेच क्वेश्चन घेऊ आपण. ओके, हेच क्वेश्चन घेऊया, चला हा घेऊया. ठीक आहे, ओके, या अँगलला आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं. इथं बघा मी क्वेश्चन घेतोय, कन्वर्ट द अँगल, कन्वर्ट द अँगल, कन्वर्ट अँगल, कोणता अँगल आहे तो, 74 डिग्री 52 मिनिट्स, 74 डिग्री 52 मिनिट्स आणि काय आहे 12 सेकंड, 12 सेकंड. ठीक आहे, इनटू डिग्री, इनटू कशामध्ये करायचंय, ओनली डिग्री मध्ये करायचंय, डिग्री मध्ये कन्वर्ट करायचंय. मग डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण करणार काय, बघा जो अँगल आहे तो लिहून घेणार आपण. 74 डिग्री 52 मिनिट्स आणि 12 सेकंड हा अँगल आहे. आता याला डिग्री मध्ये न्यायचा कसा, तर पहिली गोष्ट याला जरा व्यवस्थित लिहून घ्या. हा 74 डिग्री 52 मिनिट्स म्हणजे काय आहे, प्लस 52 मिनिट्स आहे आणि प्लस 12 सेकंड आहे. या पद्धतीने आपण त्याला लिहून घेतलं. मग आता हा अँगल तर डिग्री मध्येच आहे, याच्याबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीच. 74 डिग्री हा ऍज इट इज आहे. पण हा जो 52 मिनिट्स आहे, हा जो 52 मिनिट्स आहे याला तुम्हाला कन्वर्ट करावा लागेल कशामध्ये, मिनिट पेक्षा मोठं कोणतं युनिट आहे. ओके, तर डिग्री आहे, तर 52 मिनिट्सला डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कशाने गुणावं लागेल, सॉरी काय करावं लागेल, जेव्हा छोट्या युनिट मधून मोठ्या युनिट मध्ये कन्वर्जन करतोय ना आपण, त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. तर इथं मी करणार आहे डिवाइड बाय 60, आणि हा कशामध्ये कन्वर्ट झाला बाळांनो, हा डिग्री मध्ये कन्वर्ट झाला. हा कशामध्ये कन्वर्ट झाला, डिग्री मध्ये कन्वर्ट झाला. क्लिअर, क्लिअर. जेव्हा तुम्हाला ओके हा तुमचा डिग्री होता, हा मिनिट आहे, डिग्री टू मिनिट जायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 60 करावं लागतं, आणि मिनिटचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं असेल तर डिवाइड बाय 60 करावं लागतं, हे तुम्हाला सांगितलं होतं. मग आता या ठिकाणी आपण तेच केलं ना. ओके, मिनिटचं कन्वर्जन डिग्री मध्ये केलं, सो डिवाइड बाय 60 करावं लागला. त्याच्यानंतर पुढे चला,
हा किती आहे, हा 12 आहे की नाही, हा 12 आहे. आता हा 12 आहे तर आपल्याला पहिले बघा हा 12 काय होता, सेकंड होता. मग 12 सेकंडचं कन्व्हर्जन मला काय करायचं, मिनिट मध्ये करायचं, तर आपल्याला काय करावं लागेल, सेकंडचं कन्व्हर्जन पहिले मिनिट मध्ये करावं लागेल. म्हणजे याला मी डिवाइड बाय काय केला, 60 केला, तर हा कशामध्ये कन्व्हर्ट झाला, मिनिट्स मध्ये कन्व्हर्ट झाला. ठीक आहे, हा मिनिट मध्ये कन्व्हर्ट झाला. मग आता हा जो मिनिट वाला अँगल आहे याला म्हणजे हा 12/60 ला, ठीक आहे, तुम्हाला डिग्री मध्ये कन्व्हर्ट करायचं, तर म्हणजे याला अगेन डिवाइड बाय 60 करावं लागेल. डिवाइड बाय 60 म्हणजे खाली मल्टिप्लाय बाय 60 केला मी, आणि हा कशामध्ये कन्व्हर्ट होणार आहे, डिग्री मध्ये. म्हणजे त्या ठिकाणी मी दोघं कामं एका स्टेप मध्ये लिहितोय. सो सेकंडचं कन्व्हर्जन जर डिग्री मध्ये करायचं असेल तर 2 वेळा 60 ने डिवाइड करा, एक वेळा मिनिट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आणि एक वेळा डिग्री मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. म्हणजे 60 into 60 केला आणि हा कशामध्ये कन्व्हर्ट झाला, डिग्री मध्ये. ओके ओके. नाव आता बस हे कॅल्क्युलेशन करून घ्या. तर कॅल्क्युलेशन कसं करणार, तर डिग्री सगळ्यांचा कॉमन घेऊन घ्या. तर हा किती आला तुमचा 74 है ना, प्लस 52/60 आहे. त्याला कॅन्सलेशन होत असेल तर करू शकता आपण. तर या ठिकाणी बघा हा 12 × 12, 12×5 60 झाले. ओके, 12×5 60 झाले. त्याच्यानंतर इथं पण आपलं कॅन्सलेशन होऊ शकत आहे, पण मला असं वाटतं ते राहू द्या करता. ओके, एलसीएम मेथड यूज करू आपण. 6×5 होत आहे ना, हा. ओके, सो 52/60 आपण ऍज इट इज ठेवला, आणि या ठिकाणी किती आहे आपला 1/60 into 5, 60 into 5. ओके, आणि हा काय आला आपला, डिग्री आला. बस. मग आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जसं पटेल तसं करा. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जसं पटेल तसं करा. तुम्हाला वाटलं पहिले कॅन्सलेशन करून घ्यायचं, डिवाइड करून घ्यायचं, नंतर ऍड करायचं, ते तुम्ही करू शकता. तुम्हाला वाटलं पहिले या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करा, त्याचा याच्यासोबत क्रॉस मल्टिप्लाय करा, तेही चालेल. आणि तुम्हाला वाटलं जर या ठिकाणी ऍडिशन एलसीएम मेथडने करायचं, जसं मी करणार आहे त्या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. मग कसं करणार आहे, त्या ठिकाणी डिनॉमिनेटरला 60 आहे, इथं 60 into 5 आहे. त्या दोघांचा जो एलसीएम येणार आहे तो 60 into 5 येणार आहे. तर मी एलसीएम डायरेक्टली लिहून घेतला 60 into 5, आणि या एलसीएम ने या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून उरलेल्या गोष्टी आपल्याला वरती लिहायच्या आहे. चला, मग या पहिल्या टर्मला जर मी एलसीएम ने मल्टिप्लाय केला, म्हणजे 60 into 5 ने मल्टिप्लाय केला, तर हा किती होणार, 60 into 5 म्हणजे ऍक्च्युअली किती येतो, 60 into 5 किती आहे, 6×5 म्हणजे 300 आहे ना तो. तर आपण काय करतोय, 300 ने मल्टिप्लाय करतो. मग या 74 ला 300 ने मल्टिप्लाय केला तर किती झाला, तो करा मल्टिप्लाय, 3 × 12 झाले. हातचा किती आला तुमचा 1, आणि 3 7 21 आणि 1 22 है ना, आणि वरचे 2 0. त्याच्यानंतर प्लस पुढे झाला. याला जर आपण 300 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे 60 into 5 ने मल्टिप्लाय करतो, तर 60 कॅन्सल आउट होणार आहे ना. हा जो आहे तुमचा 52/60, याला तुम्ही 300 ने मल्टिप्लाय करताय, आहे की नाही. तर या ठिकाणी 0 0 कॅन्सल, 6 × 6 6×5 30 झाले ना. तर 5 × 52 करायचे आपल्याला. 5 × 52 किती होणार, 5 × 5 25 म्हणजे 250, आणि 2 × 10 म्हणजे ओके 260 होणार आहे, 260. त्याच्यानंतर याला जर आपण 300 ने मल्टिप्लाय केला तर खालचा 300 आणि वरचा 300 कॅन्सल, म्हणजे काय आला, +1 आला. तर हे आहे तुमचं बेसिक कॅल्क्युलेशन बाय एलसीएम मेथड. ठीक आहे, ओके. समजलं नसेल तर व्हिडिओ मागे करून तुम्ही पुन्हा बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि एलसीएम मेथड तर माझ्या व्हिडिओमध्ये येतच राहील पुढे, जिथं जिथं कॅल्क्युलेशन्स आहे या टाइपचे, म्हणजे नंबर्स मध्ये असो किंवा पुढे चालू अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये असो, तर त्या ठिकाणी आपण या पद्धतीनेच कॅल्क्युलेशन करणार आहे, एलसीएम मेथडनेच करणार आहे. ठीक आहे. तर इथं नसेल समजली तर तिकडे तर समजूनच जाईल. ओके, या ठिकाणी बघा आता पुढे काय आहे, करा ना कॅल्क्युलेशन. किती होत आहे यांची ऍडिशन, किती होते. ओके, सो 1 + 0 + 1, देन व्हॉट 6 + 0 इज व्हॉट 6, आणि हा 2 + 2 किती झाला आपला 4, आणि समोर काय आहे 22, आणि आपल्याला खाली किती आहे 300. तर तुम्हाला सिम्पली फक्त या ठिकाणी काय करायचं, 3 ने डिवाइड करा. ओके, तर 3 ने डिवाइड केला, या ठिकाणी किती आला तुमचा 100, आणि याला 3 ने डिवाइड केला, 3 7 किती झाले 21, उरला 1 14 झाले, 3 चोक 12 है ना, 3 चोक 12 उरले 2 26 झाले. ओके, 3 7 21, 3 8 24. ठीक आहे, उरले किती आपल्याकडे 2 उरले, 21 झाले, 3 7 21. म्हणजे आपल्याला जे आन्सर मिळालं बघा 7487/100 आणि डिग्री आहे. 100 ने डिवाइड करायचं म्हणजे एकावर 2 शून्य, फक्त तिकडून 2 डेसिमल इकडे सरकवा, म्हणजे 74.87 डिग्री आपल्याला त्या ठिकाणी आन्सर मिळाला. आणि मला असं वाटतं हेच होतं बघा, 74.87 डिग्री. हाच क्वेश्चन घेतला होता ना आपण. ओके, तर त्याचं कन्व्हर्जन आपल्याला काय करायचं होतं, डिग्री मध्ये कन्व्हर्ट करायचं होता. म्हणजे या ठिकाणी बघा, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, जेव्हा तुमचा जो अँगल आहे, ओके, अशा पद्धतीचा अँगल आहे जो की डिग्री मिनिट सेकंड मध्ये आहे, त्याला जर तुम्हाला डिग्री मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर डिग्रीवाला पार्ट पहिले तर या ठिकाणी प्लसचा सिम्बॉल टाकून अलग अलग लिहून घ्यायचे त्यांना. मग मिनिटचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करायचं म्हणजे डिवाइड बाय 60 केला. सेकंडचं कन्व्हर्जन ओके डिग्री मध्ये करायचं, तर पहिले सेकंडचं कन्व्हर्जन मिनिट मध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी. ओके,
तर पहिले मिनिट्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने डिवाइड केला आणि डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला पुन्हा 60 ने डिवाइड करावा लागला. म्हणजे सेकंडचा कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं असेल तर 2 वेळा 60 ने डिवाइड आपल्याला करायचं. बस मग हा डिग्री सगळ्यांचा कॉमन घेतला. ज्या काही उरलेल्या गोष्टी कॅन्सलेशन करायचं असेल यू कॅन डू इट, कॅन्सल करू शकता. ओके. आणि आता या ठिकाणी इथं कॅन्सलेशन करून बी आपल्याला मला असं वाटतं 12 म्हणजे जात होतं, वरती 12 ने जात नाही. ठीक आहे ना. मग आपण राहू दिला त्याला आणि इथं आपण काय केलं, क्रॉस मल्टिप्लाय करू शकलो असतो, पण मी एलसीएम मेथड अप्लाय केली. ओके. तर एलसीएम काय आहे, एलसीएम मेथड मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो वाटलं तर. या ठिकाणी डिनॉमिनेटरला 60 आणि 6 into 5 आहे, 60 into 5 आहे. त्या दोघं डिनॉमिनेटरचा एलसीएम आला तो 60 into 5 आला. तर 60 into 5 म्हणजे 300 आपण पहिले एलसीएम हा खाली लिहून घेतला आणि या एलसीएम ने आपण काय केलं, ज्या ज्या टर्म्स आहे त्या प्रत्येकाला एलसीएम ने मल्टिप्लाय केला आणि उरलेल्या गोष्टी इथे लिहिल्या. म्हणजे याला जर मी 60 ने मल्टिप्लाय केला तर मला हे मिळालं है ना. ओके. ते इथं लिहिलं. त्याच्यानंतर या टर्मला जर मी 60 नाही 300 ने मल्टिप्लाय केला, याला जर 300 ने मल्टिप्लाय केला तर 300 by 60 म्हणजे 5 आला आणि 5 into 52 तर तो आपल्याला हा मिळाला 260. आणि त्याच्यानंतर याला पण आपल्याला एलसीएम ने म्हणजे 300 ने मल्टिप्लाय करायचंय. 300 कॅन्सल केला तर उरला का आपल्याला 1 आला. बस ह्यावरती आला. बस मग यांची ऍडिशन करायची. ऍडिशन केल्या आणि आपल्याला डिवाइडला 300 आहे. 300 ने डिवाइड करायचं तर पहिले याला 3 ने डिवाइड केला 100 आला आणि याला 3 ने डिवाइड केला 7487 आला. आणि 100 ने डिवाइड करायचं असेल तर 2 झिरो आहेत, 2 डेसिमल पॉईंट तिकडून इकडे सरकवून द्या नंबर मध्ये. ओके. तर 74.87 आपल्याला मिळालं. तर या ठिकाणी ओके असं कन्वर्जन आपण त्या ठिकाणी करतो. असो. नाव आपण आता पुन्हा मागे येऊ. काय सांगितलं होतं मी तुम्हाला, डिग्रीचं कन्वर्जन. ओके. हा झाला डिग्री बद्दल. नाव रेडियन बद्दल काय, रेडियन बद्दल काय तर तुम्हाला तेही सांगितलं होतं की 1 रेडियन म्हणजेच काय रे बाळांनो, 1 रेडियन म्हणजेच काय तर बघा 1 रेडियन तर हा जो तुमचा एक सर्कल आहे, सर्कल आहे हा तुमचा सेंटर ऑफ द सर्कल आहे आणि या ठिकाणी हा आर्क एबी आहे. याची लेंथ सध्या किती आहे माहित नाहीये. ठीक आहे. पण जर मी या ठिकाणी ओए आणि ओबी जॉईन केला तर या ठिकाणी एक सेंट्रल अँगल तयार होतोय. याचं मेजरमेंट किती असेल तेही आपल्याला माहित नाही. ठीक आहे. तेही माहित नाही. पण जर तुम्हाला या आर्कची जी लेंथ आहे, आर्कची लेंथ आहे जर इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल आलेली असेल, इफ द लेंथ ऑफ आर्क इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल जर असेल तर या ठिकाणी हा जो तयार झालेला अँगल असणार आहे दॅट इज युअर 1 रेडियन. ओके. जो वरती सिम्बॉल दिलाय सी त्याचं नाव आहे रेडियन. ठीक आहे. म्हणजे 1 रेडियन काय आहे तर 1 रेडियन म्हणजे काय, इफ द लेंथ ऑफ आर्क सबटेंडेड बाय if the angle subtended by the arc, okay, and if length of arc equal to radius of the circle, then हा जो सेंट्रल अँगल आहे, सेंटरच्या ठिकाणी जो अँगल सबटेंड झाला आहे त्याला आपण 1 रेडियन अँगल असं म्हणतो. ठीक आहे. मग यांचं रिलेशन आहे, हा झाला तुमचा 1 रेडियन आणि खाली तुमचं काय त्या ठिकाणी फक्त आणि फक्त रिलेशन. ठीक आहे. तर रिलेशन काय बघा, सो देअरफॉर रिलेशन बिटवीन डिग्री ओके अँड रेडियन, रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन ते काय असणार आहे, ते असणार आहे पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री. पाय रेडियन इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. म्हणजे जेव्हा 180 डिग्री एकत्र येतील, जेवढा अँगल तयार होतोय तो ऍक्च्युअली रेडियन मध्ये किती आहे, पाय रेडियन. ओके. पाय रेडियन त्या ठिकाणी आहे. मग आता पुढे काय, तर आपल्याला पुढे काय करावं लागणार आहे, रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये आणि डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करावं लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ओके, जेव्हा तुम्हाला 1 रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला काय करायचं, हे रिलेशन रेडियन टू डिग्री करायचं. ओके. पहिला जो फॉर्म्युला मी या ठिकाणी तुम्हाला लिहिणार आहे की 1 रेडियनची व्हॅल्यू ओके ही डिग्री मध्ये किती असणार आहे, 1 रेडियनची व्हॅल्यू डिग्री मध्ये किती असणार आहे. सो दॅट्स वाय आपल्याला काय करणार, सिन्स आपल्याला माहिती की पाय रेडियनची व्हॅल्यू काय आहे, पाय रेडियनची व्हॅल्यू किती आहे 180 डिग्री आहे. मग मला 1 रेडियनची व्हॅल्यू पाहिजे तर मी एक काम करतो, या ठिकाणी रेडियनच्या साईडला 1 मल्टिप्लाय करतो. रेडियनच्या साईडला काय करतोय, इकडे 1 मल्टिप्लाय करतोय. ठीक आहे. म्हणजे पाय म्हणजे काय 1 into पाय आहे ना. तर मला फक्त काय पाहिजे, मला 1 रेडियन पाहिजे तर मी काय करणार, पायने डिवाइड करणार दोघं साईडला. सो 1 रेडियन ओके याला पायने डिवाइड केला, पाय कॅन्सल झाला किंवा इकडचा पाय तिकडे पाठवून द्या, मल्टिप्लायला गेला तो. सो 180 अपॉन ला पाय आणि हा काय आला डिग्री. सो आपल्याला या पद्धतीने 1 रेडियनचा फॉर्म्युला मिळाला. काय 1 रेडियन इक्वल टू काय आहे तुमचा 180 अपॉन पाय डिग्री. ठीक आहे. नाव आता आपल्याला जर डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये पाहिजे असेल, डिग्रीचं कन्वर्जन जर रेडियन मध्ये पाहिजे असेल म्हणजे 1 डिग्रीची व्हॅल्यू ही रेडियन मध्ये किती आहे, 1 डिग्रीची व्हॅल्यू रेडियन मध्ये किती आहे, तर सिम्पली तुम्हाला काय करायचंय, हेच रिलेशन डिग्री टू रेडियन लिहा. म्हणजे काय पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री आहे ना, त्याला 180 डिग्री इक्वल टू पाय रेडियन लिहा. ठीक आहे ना. सो देअरफॉर आता काय करणार, हा 180 डिग्री म्हणजे ऍक्च्युअली काय 180 म्हणजे 1 into 180 आहे. तर या ठिकाणी हा जो इकडचा 180 त्याला तिकडे डिवाइडला साइन करा. सो 1 डिग्री इज इक्वल टू काय आला आपला
पाय अपॉनला 180 आणि हा काय आहे रेडियन आहे. ठीक आहे, तर हा मिळाला तुम्हाला 1 डिग्रीचा फॉर्म्युला. काय सांगतोय, जेव्हा तुम्हाला डिग्री टू रेडियन हवं असेल तर पाय रेडियन इक्वल टू 180 लिहा, पायच्या साईडला 1 मल्टिप्लाय करा, पायला तिकडे पाठवून द्या, फॉर्म्युला रेडी झाला 1 डिग्री 1 रेडियनचा. जेव्हा तुम्हाला डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये हवं असेल तर तेच रिलेशन उलट लिहा, 180 डिग्री इक्वल टू पाय रेडियन आणि डिग्रीच्या साईडला 1 मल्टिप्लाय करा, 180 ला डिवाइडला जाऊ द्या, म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन झाला. ठीक आहे, मग जर तुम्हाला आता या ठिकाणी डिग्रीचा फॉर्म्युला माहिती आहे, रेडियनचा फॉर्म्युला माहिती आहे, मग तुम्हाला जर कन्वर्ट करायचं असेल सो देअरफॉर लेट अस से फॉर एक्झाम्पल की 30 डिग्री हा रेडियन मध्ये किती आहे. मग 30 डिग्री हा रेडियन मध्ये किती, तर आपल्याला सिंपल गोष्ट माहिती आहे की 1 डिग्री म्हणजे रेडियन मध्ये किती आला, पाय अपॉन 180 रेडियन. मग 30 डिग्री म्हणजे किती असणार आहे, तर 30 डिग्री म्हणजे फक्त तुम्हाला 30 ला काय करावं लागेल, 1 डिग्रीच्या व्हॅल्यूने म्हणजेच काय पाय अपॉन 180 ने गुणावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, रेडियन मध्ये कन्वर्ट होणार. काय केलं आपण या ठिकाणी बघा, काय केलं आपण सिंपल, ओके 30 डिग्री होता, 30 डिग्रीला 1 डिग्रीच्या व्हॅल्यूने म्हणजे पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केला, तो रेडियन मध्ये कन्वर्ट झाला. बस मग कॅन्सलेशन करून घ्या. तर कॅन्सलेशन काय होतंय, 0 0 कट होतोय, अजून काय होतोय, ओके 3 1 जा 3 3 6 जा 8, म्हणजे आपल्याला 30 डिग्री काय मिळाला, पाय अपॉनला 6 रेडियन, पाय अपॉन 6 रेडियन मिळाला. सेम पद्धतीने तुम्हाला जर 45 डिग्री कॅल्क्युलेट करायचा, सो 45 डिग्री कॅल्क्युलेट करायचा असेल तर 45 डिग्री हा रेडियन मध्ये किती, तर तुम्ही काय करणार, हा 45 डिग्री आहे म्हणजे 45 ला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार, ओके पाय अपॉन 180 रेडियन ने मल्टिप्लाय करा, म्हणजे तो रेडियन मध्ये कन्वर्ट होऊन जाणार आहे. ओके, रेडियन मध्ये कन्वर्ट होऊन जाणार आहे. 45 डिग्री म्हणजे काय, 45 ला 1 डिग्रीच्या व्हॅल्यूने, ओके म्हणजेच पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केला, कशामध्ये कन्वर्ट झाला, तो रेडियन मध्ये. कॅल्क्युलेशन करून घ्या. तर या ठिकाणी 5 ने भाग जातोय, तर 5 9 45 झाले आणि या ठिकाणी 5 त्रिक 15 उरले 3 5 36, 9 ने भाग जातोय अजून, तर या ठिकाणी 9 1 जा 9 9 4 जा, ओके सो फायनली आपल्याला काय मिळाला, वरती मिळाला पाय आणि खाली उरला 4. दिस इज रेडियन. ठीक आहे, म्हणजे 45 डिग्री इक्वल टू पाय बाय 4 रेडियन. या पद्धतीने आपण डिग्रीचा अँगल ओके कन्वर्ट करू शकतोय रेडियन मध्ये. अजून एक बघू आपण, अजून एक बघूया. लेट अस से फॉर एक्झाम्पल 120 डिग्री आहे, 120 डिग्री आहे, याला जर आपल्याला कन्वर्ट करायचं आहे रेडियन मध्ये, आपण करणार काय, 120 ला, ओके सो 120 डिग्री इज इक्वल टू काय आहे, 120 ला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल कशाने, पाय अपॉन 180 रेडियन ने, म्हणजे तो रेडियन मध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे, सो कॅन्सलेशन करा, तर 0 0 आपला काय झाला कॅन्सल. अजून काय कॅन्सल होतोय, 6 ने भाग जातोय, साइन 2 12 आणि साइन 3 18, ओके 6 2 जा अँड 6 3 जा. सो कॅन्सलेशन आता होत नाहीये, तो मल्टिप्लाय करून टाका. तर मल्टिप्लाय करताना वरचं मल्टिप्लाय वरती राहणार आहे, म्हणजे हा आला 2 पाय आणि आपल्याला काय आहे 3 रेडियन. सो 120 डिग्री इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 2 पाय अपॉनला 3 रेडियन, 2 पाय अपॉनला 3 रेडियन. तर या पद्धतीने आपण डिग्रीचं जे कन्वर्जन आहे ते रेडियन मध्ये करणार आहे. आणि जर तुम्हाला एखादा रेडियन वाला जर अँगल असेल, ओके लेट अस से फॉर एक्झाम्पल एखादा रेडियन वाला अँगल आहे, रेडियन वाला अँगल मी घेतोय 5 पाय बाय 3, सपोज 5 पाय बाय 3, मला याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं. तर 5 पाय बाय 3 ला जर डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सिन्स अगेन आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे की 1 रेडियनचा काय फॉर्म्युला आहे, तर 1 रेडियनचा फॉर्म्युला आहे 180 अपॉनला पाय आणि हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, डिग्री मध्ये. हा तुमचा फॉर्म्युला आहे 1 रेडियनचा. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 5 पाय अपॉनला 3 रेडियनला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, रेडियन मध्ये, म्हणजे आपल्याला सॉरी डिग्री मध्ये. तर हा जो 5 पाय अपॉन 3 वाला जो नंबर आहे याला तुम्हाला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल कशाने, 180 अपॉन पाय ने, तेव्हा तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, डिग्री मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये केव्हा, जेव्हा 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केलं त्यावेळेला. मग तुम्हाला सरळ सरळ दिसते, वरचा पाय खालचा पाय कॅन्सल झाला. त्याच्यानंतर अजून काय कॅन्सलेशन होत आहे, 3 1 जा 3 3 6 जा, ओके 80 आणि वरचा 0, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे आन्सर मिळालं दॅट इज 5 इंटू, ओके इक्वल टू 5 आणि मल्टिप्लायला काय उरलाय 60, तर 5 इंटू 60 म्हणजे किती झाला तो 300 डिग्री. ओके 300 डिग्री त्या ठिकाणी मिळाला अँगल, म्हणजे 5 पाय बाय 3 रेडियन इक्वल टू काय झाला 300 डिग्री झाला. क्लिअर, क्लिअर. म्हणजे मी काय बोललो तुम्हाला की या ठिकाणी ऍक्च्युअल रिलेशन आपलं काय आहे, पाय रेडियन इक्वल्स टू 180 डिग्री आहे. मग तुम्हाला 1 डिग्रीचं कन्वर्जन किंवा 1 रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये हवं असेल तर 180 अपॉनला पाय येणार. ओके, आणि जर 1 डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये हवं असेल तर डिग्रीवरून 180 ला खाली पाठवा, म्हणजे पाय अपॉनला 180 त्या ठिकाणी येणार रेडियन. बस हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा, तुमचं डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये आणि रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये आरामात होणार आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला काय करायचं, या फॅक्टर्सने मल्टिप्लाय करायचं.
रेडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये पाहिजे असेल तर 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करा, आणि डिग्रीचं कन्वर्जन रेडियनमध्ये हवं असेल तर पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय त्या ठिकाणी करायचं. बरेच जण आता या ठिकाणी काय होतं, फॉर्म्युले कन्फ्युज होतात. म्हणजे 1 रेडियनचा जो फॉर्म्युला आहे 180 अपॉन पाय आहे का पाय अपॉन 180 आहे, याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी काय ट्रिक सांगितली फॉर्म्युला बनवण्यासाठी. आपलं ऍक्च्युअल रिलेशन काय आहे, पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री आहे, तर पायच्या साईडला 1 ने मल्टिप्लाय केला, नंतर पायला खाली पाठवून दिला, तर 1 रेडियनची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला डिग्रीमध्ये. ओके, जर तुम्हाला 1 डिग्रीचं रिलेशन रेडियन मध्ये हवं असेल तर 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन लिहा, डिग्रीच्या साईडला 1 मल्टिप्लाय करा, 180 ला खाली पाठवून द्या, तर 1 डिग्रीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी क्रिएट होतोय. म्हणजे फॉर्म्युले कन्फ्युज होत असेल तर फॉर्म्युले बनवू शकतो आपण. ठीक आहे, नाव क्वेश्चन बघा काय आहे. तर क्वेश्चन मध्ये फाइंड द रेडियन मेजर काय विचारलंय, रेडियन मेजर विचारलंय त्यांनी. ठीक आहे, रेडियन मेजर विचारलंय. मग रेडियन मेजर विचारलं म्हणजे डिग्रीवाला जो अँगल आहे त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. पहिला काय आहे, सिन्स. पहिली गोष्ट मी काय लिहिणार आहे, डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करण्यासाठी. डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करण्यासाठी 1 डिग्रीची व्हॅल्यू रेडियन मध्ये किती असते ते आपल्याला लिहावं लागेल. सिन्स 1 डिग्री इज इक्वल टू रेडियन मध्ये किती असतो, 1 डिग्री म्हणजे रेडियन मध्ये किती असतो, पाय अपॉन 180 रेडियन असतो. बरोबर आहे का नाही, 1 डिग्री म्हणजे पाय अपॉन 180 रेडियन त्या ठिकाणी आहे. सो देअरफॉर या ठिकाणी पहिला क्वेश्चन काय आहे, 25 डिग्री. मग 25 डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं तर आपल्याला 25 ला ओके हा पाय अपॉन 180 ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावा लागेल, तेव्हा तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, रेडियन मध्ये कन्वर्ट होणार. क्लिअर, यस सर क्लिअर. ठीक आहे, बस कॅल्क्युलेशन्स करा. मग कॅल्क्युलेशन काय, 5चा भाग जातोय तर 5 5 झाला 25 आणि या ठिकाणी 5 3 जा ओके 15 आहे, 3 उरले रिमाइंडर 30 झाला, 5 6 जा 30. म्हणजे याचं जे आन्सर आपल्याला मिळालं काय मिळालं, ओके हा 5 आणि वरती पाय आहे 5 पाय आणि आपल्याला किती आहे 36 आणि हा झाला कन्वर्ट रेडियन मध्ये. ठीक आहे, दुसरा बघा, दुसरा नंतर बघू आपण, कारण त्या ठिकाणी डिग्री मिनिट वाला अँगल येतो त्याला नंतर बघू. ओके, या ठिकाणी 240 डिग्री आहे, तर 240 डिग्रीचं कन्वर्जन कसं करणार आहे तुम्ही, 240 डिग्री म्हणजे काय आला, दॅट इज 240 डिग्रीला आपल्याला काय करावं लागेल, डिग्री उडवा तिथला, कारण आपल्याला कन्वर्ट करायचंय रेडियन मध्ये. तर रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करणार, पुन्हा या पाय अपॉन 180 ने याला मल्टिप्लाय करणार, तो झाला रेडियन मध्ये कन्वर्ट. ठीक आहे, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केला तर तो रेडियन मध्ये कन्वर्ट झाला. मग राहिला प्रश्न फक्त कॅल्क्युलेशनचा है ना. तर कॅल्क्युलेशन मध्ये पण तुम्हाला माहिती आहे 0 0 काय झाला कॅन्सल, वरती 24 आहे खाली 18 आहे, कितीने डिवाइड होतोय तो 6 ने, तर 6 4 जा ओके 24 आणि 6 3 जा 18. मग या ठिकाणी अजून कॅन्सलेशन होत आहे नाही, बस जेवढं उरलंय त्याला समोर लिहून टाका. हा 4 इंटू पाय काय झाला 4 पाय आणि अपॉनला खाली किती उरलाय 3 आणि रेडियन युनिट द्यायचं बरं, तेच तर महत्वाचं आहे, कन्वर्जन आपलं तेच आहे. आणि त्याच्यानंतर हा जो तिसरा अँगल आहे बघा, तिसरा काय आहे, तिसरा नाही चौथा आहे. ओके, 4th नंबरचं एक्झाम्पल काय आहे 520 डिग्री, इकडेच घेऊ ना याला. ओके, सो 520 डिग्री 4th नंबर, 520 डिग्रीला कन्वर्ट करायचं आहे. सो 520 ला तुम्हाला काय करायचं आहे, 520 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन ला 180 आणि हा कशामध्ये कन्वर्ट झाला, रेडियन मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे, नाव बस कॅल्क्युलेशन्स करायची पुन्हा. 520 आहे 0 0 आपला काय झाला कॅन्सल. त्याच्यानंतर अजून कशाने भाग जातोय 52, 3 जातोय का त्याला, नाही जात आहे, याला जातोय, याला 2 जातोय, याला पण 2 जातोय, देऊन द्या. ओके, तर या ठिकाणी डिवाइड बाय 2 केला तर हा 26 आला आणि याला जर आपण 2 ने डिवाइड केला तर हा किती आला 9 आला. 26 च्या 9 ला कशानेच भाग जात नाही. सो फायनली तुमचा आन्सर काय आला 26 इंटू पाय म्हणजे 26 पाय, 26 पाय आणि अपॉनला खाली किती आहे 9 आणि हा काय आहे रेडियन. क्लिअर, यस सर क्लिअर. ठीक आहे, मग आता राहिला प्रश्न, हा जो अँगल तुम्हाला दिसतोय 2nd नंबर, याला तुम्हाला रेडियन मध्ये न्यायचा आहे. तर रेडियन मध्ये नेण्यासाठी पहिले आपल्याला डिग्री लागेल ना. हा म्हणजे हा डिग्री मिनिट वाला जो अँगल आहे त्याला पहिले तुम्हाला कशात न्यावा लागेल, डिग्री मध्ये न्यावा लागेल, त्याच्यानंतर तो कन्वर्ट होणार आहे. सो देअरफॉर या ठिकाणी 2nd नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा काय होता तो मायनस 47 डिग्री 30 मिनिट्स, 47 डिग्री 30 मिनिट्स याचं कन्वर्जन तुम्हाला रेडियन मध्ये करायचंय, पण रेडियन मध्ये नेण्यासाठी पहिले याला डिग्री मध्ये न्यावा लागेल. मग डिग्री मध्ये कसा न्यायचा, आता हा मायनस जो आहे त्याला बाहेर जसं तसं राहू द्या. ठीक आहे, याला मी इथं लिहितो. ओके, इज इक्वल टू हा मायनस बाहेर ॲज इट इज, बाकी जे काही कॅल्क्युलेशन आहे ते ब्रॅकेट मध्ये करायची तुम्हाला. सो काय आहे 47 डिग्री आणि 30 मिनिट्स म्हणजे काय आहे प्लस 30 मिनिट्स आहे. मग आता पुढे काय करायचं तुम्हाला, हा डिग्री आहे याच्याबद्दल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण हा जो 30 मिनिट्स आहे या मिनिटचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, या मिनिटचं कन्वर्जन डिग्री मध्ये, म्हणजे छोट्या युनिट मधून मोठ्या युनिट मध्ये जायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, डिवाइड करावं लागेल. काय करावं लागणार, डिवाइड करावं लागेल, तेव्हा तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे
डिग्री मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, सो डिग्री मध्ये कन्वर्ट झाला आणि ब्रॅकेट क्लोज. तर ओव्हरऑल डिग्री वरती लिहून घ्या. कॅन्सलेशन होतंय करून घ्या. किती होत आहे? 0 0 कॅन्सल. अजून काय होतोय? 3 1 जा 3 3 2 जा 6. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळाला? हा 47 डिग्री आहे आणि हा 1/2 म्हणजे काय? 0.5 डिग्री आहे. मग दोघांची ऍडिशन केली तर काय झाला? तो 47.5 डिग्री झाला. मग आता हा 47.5 डिग्री आहे इज इक्वल टू -47.5 डिग्रीचं जे कन्व्हर्जन आहे ते कशामध्ये करायचं तुम्हाला? रेडियन मध्ये. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्याच्यासाठी या ठिकाणी मल्टिप्लाय बाय π/180 करायचं आणि हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? रेडियन मध्ये. ठीक आहे. मग त्याच्यानंतर देन व्हॉट? कॅन्सलेशन वगैरे काय जे होते ते करा. तर मला असं वाटतं उगाच आपण या ठिकाणी 0.5 केला त्याच्यामुळे हा 1 ओके एवढा झाला. असू द्या, काही हरकत नाही. 47.5. मग याला कसं कॅल्क्युलेट करा? नंबर मोठा झाला ना तो. एक काम करू आपण, याला 1/2 राहू देऊ. ओके, याला 1/2 डिग्री राहू देऊ. यांचं क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ आपण. ओके, यांचं क्रॉस मल्टिप्लाय करू. तर यांचं क्रॉस मल्टिप्लाय किती झाला? डिनॉमिनेटर 1 आहे. 47 × 2 किती झाला? 4 2 8 म्हणजे 80 आणि 7 2 14 म्हणजे 94. 94 प्लस 1 किती झाला? हा 95 आणि अपॉन ला 2. ओके, आणि हा डिग्री. पक्का? 7 2 14 4 हातचाला 1 है ना? 4 2 8 1 9. 94 प्लस 1 95/2 आहे डिग्री. ओके, आणि या ठिकाणी या 95/2 डिग्रीचं जे कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे, या 95/2 ला मल्टिप्लाय करावं लागेल π/180. आता बघा कॅल्क्युलेशन सोपं जाणार कॅन्सलेशन करायला. तर 5 ने डिवाइड करा. ओके, तर 5 ने डिवाइड केला तर 5 1 जा 5 आला, उरले किती? 4 उरले, 45 झाले. ओके, 5 नम 45 होता म्हणजे 19 आला आणि या ठिकाणी 5 ने डिवाइड केला तर हा किती आला तुमचा? 36. अजून कितीने भाग जातोय? तर 19 आणि 36 कशानेच भाग जात नाही. सो मल्टिप्लाय करून घ्या तुम्ही. सो फायनली हा -19 × π काय झाला? -19 π आणि खालचं मल्टिप्लाय खाली 2 × 36 किती आला? 72 आणि हा आला तुमचा रेडियन मध्ये अँगल. म्हणजे बघा, मला फक्त डिग्रीवाले अँगल्स नाही कन्वर्ट करायचे. ओके, डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये तर होतच आहे, एकदम इझी आहे. पण या टाइपचा जो अँगल आहे जो की डिग्री मिनिट मध्ये आहे, तर त्याला पहिले तुम्हाला डिग्री मध्ये न्यावा लागेल आणि त्याच्यानंतर कन्वर्ट करावं लागेल रेडियन मध्ये, जे की आपण करतो काय? मल्टिप्लाय करून. π/180 ने जर आपण मल्टिप्लाय केला तर तो रेडियन मध्ये कन्वर्ट होणार. क्लिअर? क्लिअर. ओके, नाउ त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं बघा. पुढचा क्वेश्चन बघूया आपण काय? होमवर्क. ठीक आहे ना? हे जे क्वेश्चन्स आहे तुम्ही होमवर्क करू शकता. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल इनटू द रेडियन मेजर. यांना तुम्हाला काय करायचं आहे? रेडियन मेजर मध्ये करायचं, जे आपण आता केलं. आपण डिग्री मध्ये आरामात रेडियन मध्ये कन्वर्ट होणार आहे. आपण डिग्री मध्ये आरामात रेडियन मध्ये, आपण डिग्री मध्ये 1/4 डिग्री आहे, त्याला π/180 ने मल्टिप्लाय करा, तो रेडियन मध्ये कन्वर्ट होणार. ओके, सो काही प्रॉब्लेम नाही. आणि या ठिकाणी हे बघा, पुन्हा अँगल भेटला आपल्याला 75 डिग्री 30 मिनिट्स. ओके, 65 डिग्री 30 मिनिट्स, 40 डिग्री 48 मिनिट्स. चला आपण हा एक घेऊ. ओके, 6 नंबरचा क्वेश्चन घेऊया. 6 नंबर काय? 40 डिग्री 48 मिनिट्स. 40 डिग्री 48 मिनिट्स याचं कन्वर्जन करायचं आपल्याला रेडियन मध्ये. ओके, मग रेडियन मध्ये करायचं, त्या ठिकाणी 40 डिग्री 48 मिनिटला कसं लिहिणार आपण? पुन्हा तेच 40 डिग्री प्लस 48 मिनिट्स लिहून घेतलं. त्याच्यानंतर काय करणार? हा डिग्री आहे, याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये, पण 48 मिनिट्स आहे, तर याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला? सेकंड मध्ये करायचं. सेकंड मध्ये करायचं म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल? डिवाइड बाय 60 करावं लागेल. तो कशा सॉरी मिनिटचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं असेल तर डिवाइड बाय 60 करतो आपण आणि हा झाला डिग्री मध्ये. ठीक आहे, मी मिनिटचं कन्वर्जन सेकंड मध्ये बोललो होतो. ठीक आहे, तर जेव्हा छोट्या युनिट मधून मोठ्या युनिट मध्ये जातो त्यावेळेला डिवाइड बाय 60 करावं लागतं. कॅन्सलेशन होत आहे, करून घ्या. कितीचा भाग जातोय? 12चा, है ना? 12 25 60 होता आणि वरती 12 चौक 48. ठीक आहे, सो फायनली आपल्याला या ठिकाणी काय मिळाला? हा मिळाला 40 आणि हा प्लस 4/5 ब्रॅकेट आणि याचा ओव्हरऑल डिग्री लिहून टाका. यांचा या ठिकाणी 4/5 ऍक्च्युअली 0 पॉईंट समथिंग तो येतोय, पण तो लिहिण्यापेक्षा आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा, कारण आपल्याला पुढे पण जायचं कॅल्क्युलेशन करायचं. तर याचा डिनॉमिनेटर 1 आहे, सो क्रॉस मल्टिप्लाय करा. सो 4 5 20 म्हणजे हा आला 200 आणि हा प्लस 1 × 4 किती आला? 1 × 4 इज 4. आपण ला खाली किती आहे? 5. म्हणजे आपला जो अँगल मिळाला 204/5 डिग्री. ओके, सो सर्वात पहिले याला डिग्री मध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? याला रेडियन मध्ये करायचंय. सो देअरफॉर या ठिकाणी इज इक्वल्स टू काय होईल? हा जो 204/5 जो की डिग्री मध्ये आहे त्याला रेडियन मध्ये न्यायचंय, तर रेडियन मध्ये नेण्यासाठी आपण त्याला
पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केला की तो रेडियन मध्ये कन्वर्ट होणार आहे, रेडियन मध्ये कन्वर्ट होणार आहे. क्लिअर? बस मग कॅन्सलेशन वगैरे होत असेल तर करा. 204 आहे म्हणजे 3 ने पण भाग जातोय, 2 ने पण जातोय, म्हणजे याचा अर्थ 6 ने भाग जातोय त्याला, तर 6 ने डिवाइड करा. 6 3 जा 18, उरले 2 24 झाले, आणि 6 चौक 24 म्हणजे 34 आले. याला 6 3 जा 18 आला आणि वरचा 0. अजून कशाने जातोय? 2 ने भाग जातोय, 2 द्या. तर या ठिकाणी नेक्स्ट इज व्हॉट? ओके, हा तुमचा 17 आणि हा किती आला? 15. अजून कशाने जातोय? आता नाही जाते कशाने, म्हणजे या ठिकाणी वरचं मल्टिप्लाय वरती, तर 17 इंटू पाय काय झाला? 17 पाय, आणि खालचं मल्टिप्लाय केली 5 इंटू 15, 15 भाजी किती होत आहे तुमचा? 75, आणि हा आला तुमचा रेडियन मध्ये. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा जो अँगल आहे जो की डिग्री मध्ये असेल तर रेडियन मध्ये कन्वर्ट करू शकताय, किंवा डिग्री मिनिट सेकंड मध्ये असेल तर त्याला पहिले डिग्री मध्ये ना, नंतर त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केला की रेडियन मध्ये तो कन्वर्ट होणार. ठीक आहे. नाउ आता पुढे बघूया आपण. या ठिकाणी कन्वर्ट द फॉलोइंग अँगल इनटू द, ओके, हे जे खाली दिलेले जे अँगल आहे ते रेडियन मध्ये आहे, ते रेडियन मध्ये आहे, त्यांना तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? इनटू द डिग्री मेजर मध्ये करायचं. मग डिग्री मध्ये मेजर करायचं तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट माहिती आहे. ओके, सिन्स वी नो दॅट, काय माहिती आपल्याला? वी नो दॅट, आपल्याला माहिती फॉर्म्युला, कसला फॉर्म्युला? 1 रेडियनचा फॉर्म्युला. 1 रेडियनचा फॉर्म्युला काय आहे? 1 रेडियन इक्वल टू व्हॉट? 180 अपॉन ला पाय, ओके, आणि हा डिग्री 180 अपॉन पाय डिग्री. 1 रेडियन इक्वल टू व्हॉट? 180 डिग्री, 180 अपॉन पाय डिग्री. ठीक आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला आठवत नसेल किंवा कन्फ्युज होत असेल, 180 अपॉन पाय का पाय अपॉन 180 आहे, तर मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय की पाय रेडियन इक्वल टू काय करायचं? तुम्हाला 180 डिग्री लिहायचं. मग तुम्हाला डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करायचंय का रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये? रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये. मग रेडियनच्या साईडला 1 मल्टिप्लाय करा, मग इकडे फक्त 1 आणि रेडियन राहू द्या, आणि या पायला 1 आणि रेडियन इकडे ठेवा. हा जो पाय आहे त्याला तिकडच्या साईडला पाठवा, मग इकडे मल्टिप्लायला तिकडे कुठे जाणार? तो डिवाइडला जाणार की नाही? डिग्री. संपला विषय है ना. तर या पद्धतीने आपण त्यांना काय करणार आहे? कन्वर्ट करणार आहे. असो, सो देअरफॉर आता कोणता अँगल आहे? पहिला अँगल बघा बरं कोणता दिलाय. पहिला अँगल तुम्हाला दिलाय 7 पाय अपॉन ला 3 रेडियन दिलाय. मग तुम्हाला सिंपली काय करायचं? पहिले 7 पाय अपॉन 3 लिहून घेतला, आणि याला मल्टिप्लाय करायचं 1 रेडियनच्या व्हॅल्यूने, म्हणजे काय? 180 अपॉन पाय, है की नाही. सो देअरफॉर या ठिकाणी या टर्मने मल्टिप्लाय केला की तुमचा जो अँगल आहे रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये होऊन जाणार. आला डिग्री. करा कॅन्सलेशन. पाय पाय कॅन्सल झाला. अजून काय कॅन्सलेशन होत आहे? तर 3 1 3 3 7 18, आणि हा वरचा 0. म्हणजे काय उरलंय ते मल्टिप्लाय करा. खाली काही उरलंय का? काहीच नाही, फक्त वरती उरलाय 7 आणि इंटूला 16. तर 7 इंटू 60 म्हणजे 7 सकम 42. सो 42, आणि हा वरचा 0. ओके, आणि हा आला डिग्री. 60चा 0 लिहिलाय ना. 420 डिग्री अँगल आहे हा 7 पाय बाय 3 म्हटलं. पुढचा बघा. सेकंड वाला जे एक्झाम्पल आहे काय आहे? मायनस पाय अपॉन 18. मायनस पाय अपॉन 18 रेडियन. ठीक आहे. मग सिंपली तुम्हाला काय करायचं? मायनस पाय अपॉन 18 ला 1 रेडियनच्या व्हॅल्यूने म्हणजेच 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केला की तो डिग्री मध्ये कन्वर्ट होणार. डिग्री मध्ये कन्वर्ट होणार. क्लिअर? मग कॅन्सलेशन करा. तर काय कॅन्सलेशन होत आहे? तर पाय पाय कॅन्सल होत आहे. अजून काय कॅन्सलेशन होत आहे? तर या ठिकाणी 1 18 1 18 18 1 18, आणि वरचा 0 म्हणजे 10. म्हणजे आपल्याला जे आन्सर मिळालं मायनस, खाली तर काहीच नाही उरलं, वरती काय उरलाय? फक्त मायनस आणि 10. तर मायनस 10 डिग्री त्या ठिकाणी आहे. पाय अपॉन 18 मायनस मध्ये आहे, तर तो डिग्री मध्ये किती झाला? मायनस 10 डिग्री झाला. मायनस 10 डिग्री त्या ठिकाणी झाला. क्लिअर? नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा बरं. काय 4 काय आहे? 4 अपॉन ला 7 पाय. थर्ड एक्झाम्पल काय आहे? 4 अपॉन ला 7 रेडियन आहे. तर पुन्हा तेच आहे की 4 अपॉन 7 रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये पाहिजे. तर 4 अपॉन 7 ला तुम्हाला काय करायचं आहे? 180 अपॉन ला पाय ने मल्टिप्लाय केलं की तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? डिग्री मध्ये. आता तुम्ही या ठिकाणी बघताय की पहिले जे 2 क्वेश्चन्स घेतले तिथं पाय 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 कॅन्सल आउट झाला, पण इथं कॅन्सल नाही झाला. मग कॅन्सल नाही झालाय तर तुम्ही एक आन्सर असंच असं लिहू शकता की प्रॉब्लेम नाही मल्टिप्लाय करून, किंवा ओके तुम्ही पायची व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकू शकता जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. कोणती? तर पायची व्हॅल्यू किती आहे आपली? 22/7 आहे. 3.14 नका टाकू, तर तो डिनोमिनेटरला आहे, तर 3.14 ने डिवाइड करणं जड जाणार आहे. त्यापेक्षा 22/7 टाका. ओके, आणि तर 7 ने कॅन्सलेशन होते का? तर ते पण नाही होते. तुम्ही पुढे लिहितोय. सो देअरफॉर दॅट विल बी इज इक्वल टू हा 4 अपॉन ला काय आहे? 7, आणि इंटू ला 180, आणि अपॉन ला हा किती आला? पायची व्हॅल्यू आहे तुमची 22/7. पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7. मग तुम्हाला सरळ सरळ दिसतं या ठिकाणी हा 7 आणि हा 7 काय झाला? कॅन्सल.
ठीक आहे. आणि अजून काय कॅन्सल होत आहे, तर हा 22 आहे, हा वरती 18 आहे, म्हणजे दोनाने भाग जातोय, हा किती झाला, हा 90 आणि याला दोनाने भाग गेला म्हणजे किती झाला, हा 11. ठीक आहे. सो फायनली या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घ्या, वरचं मल्टिप्लाय वरती 4 × 90 किती झाला तुमचा, 4 × 90 9 चोक 36 आणि हा 0 आणि आपल्याला किती आहे 11. सो हा अँगल मिळाला तुम्हाला कशामध्ये, डिग्रीमध्ये. खतम. ओके. तुम्हाला वाटलं 11 ने डिवाइड करायचं, तुम्ही 11 ने डिवाइड करून पॉईंट फ्रॅक्शन मध्ये सुद्धा त्याला लिहू शकता. तुम्हाला वाटला तर तो फ्रॅक्शन मध्ये आलेला अँगल त्याला डिग्री मिनिट सेकंड मध्ये करायचा आहे, तर तो पण आपण त्या ठिकाणी बघितला, डिग्री मिनिट सेकंड मध्ये कसं कन्वर्ट करता. ओके ओके. तर या पद्धतीने आपण जे कन्वर्जन आहे डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये आणि रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करू शकतो. नाव काही क्वेश्चन्स आहे तुमच्यासाठी, होमवर्क आहे, सेम क्वेश्चन्स आहे. 1/4 आपण बघितला, आता हा -1/4 आलाय, काहीच प्रॉब्लेम नाही, आणि बाकी तर पायवालेच आहे. ठीक आहे. ओके. नाव नेक्स्ट होमवर्क तुम्ही करू शकता स्क्रीनशॉट घेऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर हे क्वेश्चन तर आपले झाले. आता अगेन होमवर्क आहे, हा जो डिग्रीवाला अँगल आहे त्याला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डिग्री मिनिट सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 1/5 रेडियन आहे, त्याला सुद्धा तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डिग्री मिनिट सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं. मग हा जो 1/5 रेडियन आहे, 1/5 रेडियन, ठीक आहे ना. तिसरा क्वेश्चन बघा, 1/5 रेडियन आहे, तर त्याचं कन्वर्जन तुम्हाला डिग्री मिनिट सेकंड मध्ये कसं करायचं, तर हा रेडियन आहे, मग याला पहिले डिग्री मध्ये न्या, तर 1/5 ला कशाने मल्टिप्लाय करणार डिग्री मध्ये नेण्यासाठी, 180/π ने, 180/π ने. ओके. हा कशामध्ये कन्वर्ट झाला, डिग्री मध्ये, डिग्री मध्ये कन्वर्ट झाला. देन आता तुम्हाला याला सिम्प्लिफाय करावं लागेल, पहिले फ्रॅक्शन मध्ये लिहावं लागेल, तेव्हा तो कन्वर्ट करता येईल आपल्याला डिग्री मिनिट सेकंड मध्ये, याच्यासारखा लिहावा लागेल ना, 0.1. ओके. नाव माझा पायची व्हॅल्यू टाकून द्या, 22/7. 5 याला भाग जातोय, देऊन द्या, आहे की नाही. 5 1 जा 5 आणि हा 5 36 आला. ओके. म्हणजे हा 36 आहे आणि पायची व्हॅल्यू किती आहे, 22/7. ठीक आहे. डिग्री आहे. भाग जातोय, यस जातोय, कशाचा जातोय, तर या ठिकाणी याचा याला जाणार आहे, म्हणजे हा आला तुमचा 18. ओके. किंवा एक काम करा, बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन असतं की नेमका कोणासोबत कॅन्सलेशन करायचंय. ठीक आहे. तर या ठिकाणी हा डिनोमिनेटर जो असतो हा कुठे जाणार आहे बाळांनो, हा जाणार वरती न्यूमरेटरला, है ना, हा डिग्री मध्ये. म्हणजे काय झाला, तो 36 × 7 आणि आपणला काय आहे 22. आता काही कॅन्सलेशन म्हणजे कन्फ्युजन होणार नाहीये. तर या ठिकाणी कितीचा भाग जातोय, हा 18 आला आणि हा किती आला 11. सो फायनली आन्सर तुम्हाला काय मिळतं, 18 × 7, 7 8 जा 56, कॅरी किती आहे 5, 7 1 7 5 किती झाले 12. अपॉनला काय आहे, अपॉनला 11 आहे, 11 ने डिवाइड करा त्याला, 11 1 जा 11 है ना, 1 उरला 16 झाले, पुन्हा 11 1 जा 11, किती उरले तुमचे 5. पुढे नाहीच आहे, 0 घ्या, 5 वर 0 घेतला, एक्स्ट्रा पॉईंट घ्यावा लागेल आपल्याला, है ना, एक्स्ट्रा 0 घेतल्यामुळे पॉईंट घ्यावा लागतो. 50 झाले, 11 चोक 44, उरले किती 6, 0 घ्या म्हणजे किती झाले 11 5 55. ठीक आहे. 5 उरले, अजून 0 घेतला आणि 11 चोक 44. तर हा अँगल मिळाला तुम्हाला डिग्री मध्ये, हा अँगल कशात मिळाला तुम्हाला, डिग्री मध्ये. आणि आता तुम्हाला पुन्हा या डिग्रीचं कन्वर्जन कशात करायचं आहे, है ना, डिग्री मिनिट सेकंड मध्ये. तर याला तुम्हाला काय करायचं आहे, हा 11 डिग्री हा प्लस 0.454 डिग्री, आणि तुम्हाला आता याच्या पुढे माहिती काय करायचं आहे. ओके. याच्या पुढे तुम्हाला होमवर्क आहे. क्लिअर. तर या ठिकाणी अशा पद्धतीचे क्वेश्चन जर तुम्हाला जमले तर पुढे चालून जे वर्ड प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्जन इझिली त्या ठिकाणी होणार आहे आणि खूप कामाचं आहे. ठीक आहे. कारण तुम्हाला अँगलचं कन्वर्जन करताच यायला. आता इथे बघा काही वर्ड प्रॉब्लेम्स, ठीक आहे ना, वर्ड प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आहे. वर्ड प्रॉब्लेम्स इथं त्यांनी काय सांगितलंय, ट्रायंगल एबीसी आहे, त्याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल दिलाय तुम्हाला 7π/36 दिलाय, त्यानंतर अँगल बी दिलाय. बघा हा एक अँगल रेडियन मध्ये दिलाय, एक अँगल डिग्री मध्ये दिलाय, तिसरा अँगल त्यांनी विचारलाय डिग्री आणि रेडियन मध्ये. मग सिंपल सी गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी अँगल दिलेले आहे ट्रायंगलचे. मग ट्रायंगलचे अँगल जे आहेत त्यांचं जे रिलेशन आहे काय आहे, तिघ अँगलची ऍडिशन किती असते 180 डिग्री, है ना, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. तर ती जर अप्लाय केली आपण त्या ठिकाणी आपल्याला अँगल मिळून जाणार तिसरा. पण पहिली गोष्ट या ठिकाणी जो अँगल ए दिलेला आहे तुम्हाला, हा जो अँगल ए दिलाय किती आहे 7π/, ला काय आहे 36 रेडियन आहे की नाही. मग रेडियनचं कन्वर्जन जर तुम्हाला डिग्री मध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, π/180 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा 7π आहे, अपॉनला काय आहे 36. ठीक आहे. तर याला आपण काय करणार 180/π ने मल्टिप्लाय करणार, सॉरी तो डिग्री मध्ये कन्वर्ट होणार. तर पाय काय झाला आपला कॅन्सल, आणि हा 36 ओके 5 चा 180 होतो. म्हणजे आपल्याला जे आन्सर मिळालं 7 × 5 7 5 35 डिग्री त्या ठिकाणी मिळाला अँगल ए. अँगल बी तर त्यांनी दिलाय, है ना, अँगल बी ऑलरेडी दिलाय आणि अँगल सी काढायचा.
मग आपल्याला या ठिकाणी काय गोष्ट माहिती आहे, आपल्याला अँगल सम प्रॉपर्टी माहिती आहे, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी किती असतो 180 डिग्री असतो. व्हॅल्यूज टाकून द्या. सो देअरफॉर अँगल ए ची व्हॅल्यू किती आली आपली 35 डिग्री आली. अँगल बी ची व्हॅल्यू किती आहे 120 डिग्री त्या ठिकाणी आहे आणि अँगल सी दिलाय का त्यांनी नाही, इज इक्वल्स टू 180 डिग्री जसं तसा. या दोघांची ऍडिशन करा आणि त्याला तिकडे पाठवा. म्हणजेच काय आला अँगल सी इज इक्वल टू काय आहे 180 डिग्री मायनस 120 आणि 35 म्हणजे किती झाला 155 डिग्री. हा मायनस केला तर आपल्याला अँगल सी इज इक्वल टू किती मिळाला 25 डिग्री मिळाला. ओके. आणि आता या डिग्रीचं कन्वर्जन तुम्हाला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या 25 ला तुम्हाला सिम्पली फक्त काय करावं लागेल 25 ला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करा. हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे रेडियन मध्ये. तर कॅन्सलेशन होत आहे करून टाका. 5 ने भाग जातोय 5 5 जा आणि या ठिकाणी 5 36 आहे. म्हणजे आपल्याला आन्सर काय आलं 5 पाय अपॉन 36 रेडियन मिळाला. म्हणजे हा बघा अँगल सी आपल्याला डिग्री मध्ये किती मिळाला, अँगल सी डिग्री मध्ये मिळाला 25 आणि तोच अँगल रेडियन मध्ये किती मिळाला 5 पाय अपॉन 36 रेडियन. 5 पाय अपॉन 36 रेडियन. ठीक आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल ऑलरेडी आपण 8 9 10 मध्ये सॉल्व्ह केले. फक्त त्या ठिकाणी काय होता अँगल्स डिग्री मध्ये दिलेले असायचे, पण इथं त्यांनी काय केलंय डिग्री आणि रेडियन. तर रेडियन मध्ये दिला असेल त्याला ठेवले डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्या. मग तो आपला क्वेश्चन पहिल्यासारखा सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला अँगल सी हा डिग्री आणि रेडियन मध्ये पाहिजे त्याला कन्वर्ट करा. सिंपलचा विषय. अजून बघा बरं पुढे काय काय घेतलंय. हा बघा तोच क्वेश्चन आहे म्हणजे त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. काय सांगितलंय 2 अँगल्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचीच अँगल आहे. एक अँगल दिलाय तुम्हाला 5 पाय अपॉन 9 रेडियन आणि दुसरा अँगल दिलाय तुम्हाला 5 पाय अपॉन 18 रेडियन दिलाय आणि त्यांनी सांगितले फाइंड द थर्ड अँगल. तिसरा अँगल जो कॅल्क्युलेट करायचा आहे डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये काढायचा. आता तुम्हाला जे रिलेशन ओके अप्लाय करायचं आहे रिलेशन काय ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री असतो. एकतर पहिली गोष्ट अँगल तुम्ही डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्या त्यांना. ओके डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्या. मग डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं 180 पण पाय ने मल्टिप्लाय करावं लागतं जे की डिग्री मध्ये येतील आणि या पहिल्या अँगल सारखं तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करा. ठीक आहे. पण या ठिकाणी दोघं अँगल्स तुम्हाला रेडियन मध्ये दिले तर याला डिग्री मध्ये कन्वर्ट नाही जरी केलं तरी चालेल. ओके एकाला आपण ए म्हणणार एकाला बी म्हणणार एकाला सी म्हणणार. सो देअरफॉर आपल्याला या ठिकाणी काय माहिती आहे सिन्स वी नो दॅट अँगल सम प्रॉपर्टी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू काय असतो 180 डिग्री असतो हे आपल्याला माहिती आहे. पण या ठिकाणी आपल्याला अँगल्स कशामध्ये दिले रे बाळांनो रेडियन मध्ये दिले. मग जर आपण यांच्या व्हॅल्यू रेडियन मध्ये टाकतोय तर हा 180 डिग्री सुद्धा कशामध्ये असला पाहिजे रेडियन मध्येच असला पाहिजे. म्हणजे रिलेशन लिहिताना तुम्हाला हे रिलेशन आता चालणार नाही. तुम्हाला कसं लिहावं लागेल त्याला ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 म्हणजे रेडियन मध्ये किती असतो पाय रेडियन असं लिहावं लागेल. ठीक आहे ना. सो देअरफॉर टाका व्हॅल्यू. अँगल ए ची व्हॅल्यू किती आहे 5 पाय अपॉन 9 रेडियन प्लस अँगल बी ची व्हॅल्यू म्हणजे दुसरा अँगल 5 पाय अपॉन ला किती आहे 18 रेडियन. रेडियन लिहू नका कॅल्क्युलेशन झाल्यावर लिहा. आणि अँगल सी तुम्हाला दिला आहे का नाही तर अँगल सी म्हणजे तिसरा अँगल काढायचा आहे तर त्याला मी सीच लिहिला आणि इज इक्वल टू काय आहे इक्वल्स टू त्या ठिकाणी आहे पाय इक्वल टू काय आहे पाय. ओके. सो नाव आता या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन करायचं. मग तुम्ही पहिले आन्सर क्रॉस मल्टिप्लाय करून त्याला तिकडे पाठवला पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय केला तेही चालेल किंवा इथे एलसीएम मेथड काय ओके जेव्हा या ठिकाणी इक्वल टू आहे तर तुम्ही एलसीएम ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू शकता. एलसीएम ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. तर हा 9 आणि 18 डिनॉमिनेटरला जे नंबर्स आहे त्यांचा एलसीएम डिनॉमिनेटरला जे नंबर्स आहे त्यांचा एलसीएम घ्या आणि त्या एलसीएम ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. तर 9 आणि 18 चा एलसीएम किती आला 18 आला. एलसीएम कसा कॅल्क्युलेट करायचा ते नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे. तर या ठिकाणी 9 आणि 18 चा जो एलसीएम आला तो 18 आला तर आपण काय करणार आहे प्रत्येकाला मल्टिप्लाय बाय 18 करणार आहे. सो मल्टिप्लाय बाय 18. ओके. सो याला जर मी 18 ने मल्टिप्लाय केलं बाळांनो आहे की नाही 18 ने मल्टिप्लाय केलं तर 9 वजा 9 9 टू 18 म्हणजे तर 2 उरतोय की नाही. म्हणजे या ठिकाणी ओके याला जर मी 18 ने मल्टिप्लाय केला तर इथं माझ्याकडे उरणार काय आहे 5 पाय इंटू 2 उरणार आहे कारण 18 बाय 9 किती झाला 2 झाला. प्लस याला जर मी 18 ने मल्टिप्लाय केला तर पुरा खालचा 18 कॅन्सल होणार आहे. बघा ना 5 पाय बाय 18 आहे. याला जर मी 18 ने मल्टिप्लाय करतो तर 18 कॅन्सल म्हणजे उरतो काय आपल्याकडे 5 पाय. आणि याला जर मी 18 ने मल्टिप्लाय करतो कोणाला सी ला तर या ठिकाणी सी इंटू 18 काय झाला आपला 18 सी झाला आणि याला 18 ने मल्टिप्लाय केला तर किती आला तो 18 पाय. बघा डिनॉमिनेटर एका स्टेप मध्ये काय बस. मग आता कॅल्क्युलेशन्स करा. तर हा 5 दोन्ही किती झाला आपला 10 पाय. आता हा 10 पाय आणि हा प्लस 5 पाय किती झाला आपला 15 पाय. त्याला तिकडे जाऊ द्या. मग इकडे काय राहणार आहे आपल्याकडे फक्त 18 सी इज इक्वल टू अदर साइडला काय 18 पाय आणि हा किती झाला तुमचा 10 पाय प्लस 5 पाय दॅट इज 15 पाय. तो तिकडे गेला -15 पाय झाला. कॅल्क्युलेशन्स करा.
सो देअरफॉर 18c इज इक्वल टू किती आला तुमचा 3 पाय. 18 ला जाऊ द्या डिवाइडला. सो c इज इक्वल टू आपल्याला 3 पाय अपॉन ला 18 मिळाला. 3 भाग जातोय. सो अँगल c इज इक्वल टू काय मिळाला आपल्याला पाय बाय 6. आता हे जे रिलेशन आपण यूज केलं होतं रेडियन वाले केलं होतं, म्हणजे आपल्याला जो अँगल मिळाला तो रेडियन मध्ये मिळाला. तर पाय बाय 6 रेडियन. अँगल सी आपल्याला पाय बाय 6 रेडियन मिळाला. मग रेडियन मध्ये अँगल असल्यामुळे त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं. तर डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कशाने, तर 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय केला की तो डिग्री मध्ये कन्वर्ट होणार आहे ना. सो देअरफॉर या ठिकाणी कॅन्सलेशन होतंय तर करून टाका तेवढं कॅन्सलेशन. तर काय होणार आहे बघा, तर इथं पाय पाय झाला कॅन्सल आणि 6 ने त्याला डिवाइड करा म्हणजे आन्सर किती येणार आहे 30 डिग्री. तर आपला जो थर्ड अँगल आहे तो काय मिळाला पाय बाय 6 रेडियन म्हणजेच 30 डिग्री त्या ठिकाणी आपल्याला मिळाले. क्लिअर. तर या पद्धतीचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी राहणारे. डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री कन्वर्जन तुम्हाला त्या ठिकाणी जमायलाच पाहिजे. ठीक आहे. काही क्वेश्चन्स अजून मी या ठिकाणी घेतलेले आहे, पण आता व्हिडिओ जरा जास्त मोठा झालेला आहे. ठीक आहे. तर हे क्वेश्चन्स आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. काय सांगितलंय, ओके 3 अँगलचा रेशो दिलेला आहे. याला पण आपण डायरेक्टली काढू शकतोय. 3 अँगलचा रेशो दिला आहे 3:7:8 म्हणजे आपले तिघा अँगल काय झाले 3K, 7K आणि 8K. तिघांची ऍडिशन किती असते, तिघांची ऍडिशन असते 180 डिग्री. म्हणजे 3K प्लस 7K प्लस 8K किती झाला आपला 18K इज इक्वल टू किती आला 180 डिग्री. 18 कॅन्सल म्हणजे K ची व्हॅल्यू किती आली 10 आली. मग K ची व्हॅल्यू 10 आली तर पहिला अँगल किती तुमचा 3K म्हणजे K ची व्हॅल्यू 10 टाकली तर किती झाला तो 10 × 3 30 डिग्री आला. दुसरा अँगल किती आहे 7K. 7 म्हणजेच K ची व्हॅल्यू 10 टाकली तर 7 × 10 किती झाला आपला 70. ओके. तिसरा अँगल किती आहे 8K. 8K म्हणजेच किती आला 8 × 10 म्हणजेच किती आला आपला 80 डिग्री. तर बघा हे डिग्री मध्ये कन्वर्ट मिळालं आपल्याला. म्हणजे रेशो दिला असेल तर अँगल्सला म्हणजे K लावला की आपल्याला अँगल भेटतात. आणि मग अँगल सम प्रॉपर्टी अप्लाय केली तिथून K ची व्हॅल्यू मिळाली. K ची व्हॅल्यू आपण प्रत्येक अँगल मध्ये टाकून दिली तर आपल्याला ऍक्च्युअल मध्ये अँगल मिळाला तो डिग्री मध्ये. आता डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये कसं करायचं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ओके. तर असं पण तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही बघू शकता वेळ किती कमी लागतोय. ठीक आहे. तर तुमचं जर कॅल्क्युलेशन चांगलं असेल, कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर हा जो क्वेश्चन आपल्याला 4-5 मिनिट लागणार आहे ऍक्च्युअल मध्ये सॉल्व्ह करायला त्याला तुम्ही 1 मिनिटाच्या आत किंवा म्हणजे 30 सेकंदामध्ये आरामात सॉल्व्ह करू शकता. नाव इथं एपीजीपीचा कॉन्सेप्ट आहे. 10वीला झालाय एपीचा. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अँगल दिले. ठीक आहे. आणि या टाईपचे क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. तर बाळांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब त्या ठिकाणी करा आणि मित्रांना पाठवा तुम्ही तुमच्या. ठीक आहे ना. ओके. आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी या चॅनलवर येत राहतील. त्यामुळे त्या ठिकाणी बेल आयकॉन तर कंपल्सरी दाबायचा आहे. ठीक आहे. आणि तुमची काही डिमांड असेल की कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ क्रिएट करायचा आहे तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. ठीक आहे. बाकी थँक्यू.